बुधवारी संध्याकाळी वाडीतील दत्तवाडी परिसरात एक दुःखद घटना घडली, जिथे स्वरूप विजय मेश्राम या 6 वर्षीय मुलावर 3 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि तो गंभीर जखमी झाला। ही घटना सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सुरक्षानगर परिसरात एपी फिटनेस जिम समोर घडली, जेव्हा मुलगा त्याच्या घराबाहेर खेळत होता। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार 3 कुत्र्यांनी अचानक स्वरूपवर झडप घातली आणि त्याला ओरबाडली। हल्ल्यानंतर मूल बेशुद्ध अवस्थेत गेले आणि त्याला रडूही येत नव्हतं। घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक रहिवासी अखिल पोहनकर आणि त्याच्या आईने तत्काळ माणुसकी दाखवली आणि जखमी मुलाला गाडीने जवळच्या रुग्णालयात नेले। रेबीज देऊन प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं घोषित केलं आणि त्याला शहरातील एका मोठ्या रुग्णालयात रेफर केलं। डॉक्टर म्हणतात की मुलाच्या मानेवर खोल जखम झाली आहे, ज्यामुळे नसा प्रभावित होऊ शकतात आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो। दत्तवाडी परिसरातील भटक्या कुत्र्यांनी मुलांना लक्ष्य केल्याची ही 3री घटना आहे। या घटना घडूनही प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। कुत्र्यांना पकडले जात नाही किंवा त्यांना रेबीज सारख्या आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरण केलं जात नाहीये। स्थानिक रहिवासी अखिल पोहनकर यांनी प्रशासनाला आवाहन केलंय की भटक्या कुत्र्यांना लवकरात लवकर पकडावे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करावे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत।